तर स्वयंविकास समजून घ्यायचा झाला तर काही गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाकावे लागतील. आता माझं भाषण सुरू होण्याच्या आधी आपले अध्यक्ष सचिव यांनी 2-2 शब्द सांगितले, त्याच्यावरूनच मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. की आपल्याला वाटतं की आपल्याला सर्वच गोष्टी माहीत असतात. अनेक वेळेला आता मी जर तेरणा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टरला ऑपरेशन कसं करायचं यावर व्याख्यान दिलं तर ते म्हणतील की प्रभूसाहेब तुमच्याकडे PhD असेल पण ती आर्किटेक्चरमध्ये, आम्हाला ऑपरेशन कसं करायचं हे शिकवू नका, हा विषय तुम्हाला कळत नाही. मला वाईट वाटण्याचं कारण नाही, पण आपला समज असा असतो की 4 चोपड्या आपण शिकलो, 2 पैसे आपल्या खिशात आले तर आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात. दुर्दैवानं ते खोटं असतं आणि आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही हे कबूल करण्याची हिंमत अनेकांना नसते. आपल्याला लोकांना असं दाखवायचं असतं की आपल्याला सगळं माहीत आहे. त्यामुळे साधे प्रश्न जर PhD केलेल्या लोकांना विचारले तर 95% लोक त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देतात. आता एक प्रश्न जो मी विचारतो त्याचं 90% अधिक लोक चुकीचं उत्तर देतात. तो प्रश्न तुम्हाला मी विचारणार. बिल्डिंग कोण बांधतो हा प्रश्न विचारला की 90% लोक म्हणतात बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रयजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, नव्या मुंबईचे जे चंगू मंगू आहेत ते तर बांधत नाहीच. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार, ठेकेदार म्हणजे बिल्डर नाही. तर बिल्डर वेगळा आणि ठेकेदार वेगळा एवढं सुद्धा आपल्या डोक्यात अनेक वेळेला बसत नाही. बिल्डर तोच ठेकेदार आणि ठेकेदार तोच बिल्डर. तर मला लोकांना सांगायला लागतं की जिलेबी विकत घ्यायला मिठाईच्या दुकानात जायला लागतं आणि केस कापायचे असेल तर सलून मध्ये जायला लागतं. असं जसे 2 वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं. तर स्वतःला लुटून घ्यायचं असेल तर बिल्डरकडे जायचं असतं आणि बिल्डिंग बांधायची असेल तर कॉन्ट्रॅक्टरकडे जायचं असतं. तुम्हाला बिल्डर त्याच्याकरता लागत नाही. हे लोकांना समजून समजून मी थकलो. पण अनेकांच्या डोक्यामध्ये हे अजूनही बसत नाही. कोण बिल्डर आहे, कसं आहे. अहो बिल्डर लागत नाही तुम्हाला, मग बांधणार कोण, असे प्रश्न येतात. हे अज्ञानातून येतात. तर हे गैरसमज आणि अज्ञान दूर करण्यात, दिवाळी हा सण अज्ञान दूर करण्याचा आहे. प्रकाश आपण का दिवाळीचा करतो की आपल्या मनामध्ये प्रकाश व्हावा. त्यामुळे तो प्रकाश आपल्या मनामध्ये व्हावा म्हणून आज मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे प्रत्येक बिल्डरकडे 1 कॉन्ट्रॅक्टर, 2 कॉन्ट्रॅक्टर, 5 कॉन्ट्रॅक्टर, 10 कॉन्ट्रॅक्टर असू शकतात आणि तो त्यांच्या करवी बांधकाम करत असतो. स्वतः बिल्डर कोणतंच बांधकाम करत नाही.